दख्खनचा राजा ज्योतिबा केदार विजय अध्याय 7वा। केदार विजयाच्या 6व्या अध्यायात आपण ज्योतिबांचा दिग्विजय पाहिला। आता 7व्या अध्यायात आपण एक अशी कथा पाहणार आहोत जी महाशिवरात्रीच्या व्रताचा अगाध महिमा सांगते। अनवधानाने घडलेली भक्ती सुद्धा कशी मोक्ष देऊ शकते याचा हा अद्भुत प्रसंग। आजोबा, काल तुम्ही ज्योतिबांच्या विश्वरूपाबद्दल सांगितलं, पण आजच्या गोष्टीत कोणता चमत्कार घडला? बाळा, हा अध्याय महाशिवरात्रीच्या कथेवर आधारित आहे। एकदा काय झालं, विकर्णक नावाचा एक व्याध जंगलात शिकारीसाठी फिरत होता। शिकार शोधता शोधता रात्र झाली आणि तो एका बेल वृक्षावर चढून बसला। योगायोगाने ती रात्र महाशिवरात्रीची होती आणि त्या झाडाच्या खाली एक जुनं शिवलिंग होतं जे त्याला माहित नव्हतं। मग त्या व्याधाने काय केलं? त्याला तिथे काही शिकार मिळाली का? बाळा, शिकारीच्या आशेने तो व्याध रात्रभर जागा राहिला। हालचाल करताना त्या झाडाची बेलपत्री गळून खाली पडू लागली आणि ती थेट त्या शिवलिंगावर पडली। तसंच त्याच्याकडील पाण्याचे थेंबही शिवलिंगावर पडले। त्याने नकळत रात्रभर जागरण केलं आणि शिवलिंगाचा